एकत्र जमण्याचं कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मेळाव्याचा कार्यक्रम चालू आहे. गुरु विभाग मेळावा अनेक वर्षे चालत आलेली ही परंपरा. या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी कीर्तन प्रवचन असतो आणि मुळात कीर्तन आयोजित केलेलं आहे आणि कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरू तुकोबराय यांचा. तुकोबराय आजच्या दिवसाचं महत्व सांगतात. झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटी, नयने गेले बुडावली, झाले समाधान तुमचे देखले चरण, झाले पापा तापा तुटी, नयने गेले बुडावली. तुका म्हणी आले घरा, तोची दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुटी, दैने गेले उठावटी. सुंदर अभंग आहे तुकोबरायांचा. आजच्या दिवसाला धन्यता का देतात तर ह्या पंचक्रोशीचा आज मेळावा आहे म्हणून धन्य. आजची एकादशी आहे आणि म्हणून त्या दिवसाला धन्यता महाराजांनी दिलेली आहे. आणि जिथं कार्यक्रम आहे ही भूमी पवित्र आहे, कारण काशीराम बुवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि म्हणून तिला धन्यता देतो. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं बघा, समुद्र मंथन, आणि समुद्र मंथन झाल्याच्या नंतर 14 रत्न आलं आणि 14वं रत्न म्हणजे अमृत. 14वं रत्न म्हणजे अमृत. आणि त्या अमृतावरून देवतांची भानगड झाली. राक्षस म्हणतात की आम्हाला अमृत पाहिजे, देव म्हणतात आम्हाला अमृत पाहिजे. आता म्हणतात ना मनाला थोडा घात कुत्रे आला, अशी अवस्था होती हो. आणि त्या अमृतावरून दोघांची भानगड, देवांची आणि दानवांची म्हणजे राक्षसांची. आणि म्हणून देवाने तोडगा काढला. सांगायचं म्हणजे एवढंच, तोडगा काढल्याच्या नंतर भगवान विष्णूने मोरणीचा रूप धारण केला आणि देवाला अमृत पाजला आणि राक्षसाला काय पाजलं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. पण देवाला अमृत पाजून झाल्याच्या नंतर तो अमृत ठेवायचा कुठे मोठा प्रश्न पडला आणि एका झाडावर तो अमृत ठेवला. कुठल्या झाडावर तर कडवलिंबाच्या झाडावर. आणि म्हणून कडवलिंबाच्या झाडाची जर पानं आपण सगळ्यांनी खाल्ली तर कधीच तुम्हाला रोगराई काही होणार नाही. आणि कडवलिंबाच्या झाडावर ठेवताना बराचसा भाग नरवट गावी पडला असावा आणि म्हणून सोन्यासारखं रत्न इथं जन्माला आलेले आहे. आणि त्यांनाच भाग या पूर्ण या पंचक्रोशी किती गाव आहेत आपण? 22 गाव.
पडल्या असाव्या अमृताच्या आणि म्हणून सोन्यासारखा हा तुम्ही कार्यक्रम आयोजित करत आहोत. कधी एकदा योगायोग आला होता आमचे खिडवेडे बाबा होत. त्या खिडवेडे बाबाने मला काठी टेकीत 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 आंबेगाव इथं मेळा होता. त्या मेळाव्याला त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. तरी 20-25 वर्षापूर्वी. आणि म्हणून सांगायचं म्हणजे एवढंच, परमार्थ साधा आहे, सोपा आहे, पण तो केला पाहिजे. लोक परमार्थ करतात, नाव गंभूर आहे आणि 8 दिवस आंघोळ आहे, पण असं टिकवणं याला धन्यता देतात. एकादशी आहे. एकादशी एकादशी व्रत करी जोनी माने तया वैकुंठचे पेणे, तया वैकुंठचे पेणे, तया वैकुंठचे पेणे. नामस्मरण जागरण वाचे स्मरता राम नाम, वाचे स्मरता राम नाम, वाचे स्मरता राम नाम. व्रत करी जोनी माने एकादशी आहे. एकादशी एकादशी दया चंद हरणेशी. आज एकादशी आहे हो, आज एकादशी आहे. आपल्याला मेळाव्याला जायला पाहिजे, नका एकादशी करू ना, पण आजची एकादशी आहे. असं जरी आपण तिची आठवण केली, आपण त्याचं स्मरण केलं, दया वैकुंठचे पेणे, त्याला वैकुंठात जागा भेटते. आता जर का आजची एकादशी आहे असं जरी आपण मनात जरी आणलं, दया वैकुंठचे पेणे, पण आज कित्येक वर्ष तुम्ही हा मेळावा चालू ठेवलेला आहोत. तुम्हाला वैकुंठानं देवाच्या पुढ्यात तुम्हाला जागा सर्वांना भेटणार आहे. काय एकादशीला केलं पाहिजे? नामस्मरण जागरण, नामस्मरण केलं पाहिजे, जागरण केले पाहिजे. नामस्मरण जागरण वाचे स्मरता राम नाम, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या मेळाव्याचा तोच उद्देश आहे. मेळाव्याला कीर्तन झालं पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे. हा उपक्रम बरेच वर्ष या विभागात चालू आहे आणि म्हणून या विभागाला मी धन्यता देतो. धन्य आदि दिन झाले संतांचे दर्शन. आज धन्य दिवस आहे आणि त्या दिवसाला आज कोणाचं दर्शन झालेलं आहे? संतांचं दर्शन झालेलं आहे. आता संत म्हणजे कोण हा मोठा प्रश्न पडला नाही का? 2-3 वेळा तुम्हाला अडकवल्या, 5-25 वारी केले म्हणजे संत का? नाही, तो कराया तुम्ही संत
बुद्धराया दिवा तुकोबराया सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही कोण आहात संत आहात संत म्हणजे कोण बसलेले तुम्ही जेवढे माय बाप आहोत आपण सर्वजण कोण आहोत संत आहोत आणि अशा संतांना शरण गेल्यानंतर देवाची प्राप्ती होते पण काही लोकांना शरण द्यायला पाया पडायला लाज वाटते हो पाया का पडावं तर पाया पडेन आपलं आयुष्य वाढतो पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडती जन एकमेवा पाया का पडावं तर पाया पडाने आपलं आयुष्य वाढतो संत कोण तर तुम्ही आम्ही बसलेले जेवढे माय बाप आहोत आपण सर्वजण संत आहोत म्हणजे एकामेकांच्या जर पाया जर पडलो तर देवाची प्राप्ती होते अरे प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय मग संतांच्या पायामध्ये काय फायदा आहे का 100% फायदा आहे संत चरण रोज लागता सहज वासनेची बीज चलुनी जाय तर आमची वासना अर्धी लाकडं सरणावर गेली तरी वासना आढळ आहे वासना जाणून शुद्ध करा आवडे नेते बटा सांगता जन्मात येते मूळ पाहिले सोडून दुःखासी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुणे जन्म घेतो प्राणी नरल्या एवढी हानी केली मायबाप तुम्ही आम्ही सर्वजण कोण आहोत तर संत आहोत अशा संतांना शरण गेल्यानंतर देवाची प्राप्ती होते देवाची प्राप्ती होते आता संत जर आपण मध्ये कोण तुकोबा उलट सांगता देव ते संत संत होची देव देव पण आपणच आहोत आणि संतही आपणच आहोत आता काही लोक म्हणते महाराज आपण देव कशावर नो जर देव जर आपण जर असतो मग देवाला देवळात का पण आणलो मारुतीने का देवळात आणलो देवावर का जावावं कारण देवाच्या पायात सुख आहे देवा सांगे सुख दुःख देव निवारी लोक देवावर जाण्याचं कारण कारण देवाच्या पायात काय आहे सुख आहे आता त्या देवाच्या पायात सुख जर असेल आपल्या प्रत्येकाच्या पायावर काय दुःख आहे का आपल्या पायाला खांडा पडले का कारण तो आणि हा एकच आहे तो हा विठ्ठल बरोबा तो हा माधव बरोबा तुम्ही आम्ही जर संत आहोत तर संत ते देव देव तोचे संत आता संत आपण मग देव सुद्धा आपणच आहोत म्हणजे कोणी कोणाला कमी देखू नये देव पावयास गेलो तेथे देवच ओढ्या राहिलो अरे काय लोक म्हणजे महाराज आपण संत जमून राहू देव कारण देवाने अवतार घेतलेले आहे तुकोबराया संतांना अवतार तुम्हा धराया कारण बुद्धराया जन जड जीवा या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी प्रत्येक माणसाचा अवतार आहे पण तुकोबराने प्रत्येक माणसाजवळ एवढी जबाबदारी दिली पण तुकोबराने वळून बघितलं यांच्या एवढ्या जर बोधा जर दिला त्यांच्या जाणार या विभागाचा जो बोज आहे या विभागाची जी सर्व सांगड आहे ते नाट्य महाराजांच्या डॉक्टर ठेवली आणि जे काही खानापून आहे त्या सर्व पोचवण्याचं काम कोण करत आहे म्हणजे एकाच्या डॉक्टर ठेवलेलं आहे बघा बोज असे तुकोबराने तेच त्यावेळी विचार केला आपणही आपण करा जरी महाराज सांगतात की जरी उद्धाराया जड जीवांचा उद्धार करायला सांगितला म्हणजे सुरुवात पुढे चालणीच्या कोणापासून कार्याची कीर्तनाची सुरुवात झाली की हजारो लोकांना सांगत असं की कार्याची कीर्तनाची माझी सुरुवात चालणी कोणावरून झाली धन्य माता पिता म्हणून ही हा पवित्र ही भूमी आहे पवित्र विभाग आहे म्हणून आजच्या दिवसाला मी धन्यता दिली
तेवढं चालत गेलो आपण गाडीत जाऊ. आमच्या नंद्या भाऊ आणि नडगावची मंडळी सर्व निर्गल भाऊ आहेत. काय हो मायालो लोक, काय हो कन्हाळू लोक, जेवढं त्यांचं आज कौतुक वर्णन करू तेवढं कमी ठरणार आहे. अहो कोणी सुपात, कोणी ताटात, कोणी ताटले, कोणी मूग आणलं, कोणी पावटा आणलं, कोणी पुरी आणल्या महाराजांसाठी आणि सर्व लाईन लागलेली. पहिल्यांदा त्यांच्याकडे बघितला किती लोक प्रेम करणार आहेत बघा देवावर. भक्तीवर किती प्रेम करणारे लोक आहेत, माणसावर किती प्रेम करणारे लोक आहेत, एवढंच फक्त मला सांगायचं आहे. सर्व आया बाया सर्व आया म्हणलं मला पिशवी आणतात कमी, मग फेट्याची पिशवी आहे माझी फक्त. मला तुम्ही अगोदर सांगितलं असतं तरी मोठी झोडीच घेऊन आलो असतो नाही का. बघायला नको वर्ष सांगितलं. त्या ताई आका मावशीला सांगितलं आई कोणासाठी म्हणलं महाराजांसाठी. आमच्याकडे कीर्तनकार येतात ना त्यांना आम्ही असे पाठवतच नाही दरवर्षी. म्हणलं दरवर्षी आजपासून बंद करा. हे जर झाले तर तुमच्या पोराबाळांचा 4 दिवस जातील हो. त्याचं 2 दाना फक्त उचललं माझ्या खिशात टाकलं आणि त्या सर्व माणसांना गडबड करत पाठवली. परमार्थ कसा केला पाहिजे हे पहिलं कळलं पाहिजे. येड्या गव्हाळांचे काम 12 वर्षापासून कीर्तन करतो. कोणाची तक्रार आली का निर्गल महाराजांना पैसे कमी पडले मागून घेतलं कधीच होणार नाही. 40-42 वर्ष आमच्या ताईंच्या घरी कार्यक्रम करतोय गावाला. कुठे रोडले कोण कधीच वेळ आली नाही, कधीच वेळ आली नाही. एक वेळा ताई डिसेंबरला गेले होते. आमच्या पुत्रीचं लग्न होता, त्याला आमंत्रण दिलं होता पण त्या पोरांच्या दप्तरात पत्रिका राहिल्या पोचल्या नाही हो. आणि मंडळीला समजलं ते निर्गल भाऊने आम्हाला का चुकवली, आमंत्रण का दिलं नाही. म्हणून कमीत कमी 25-30 बाया निघाल्या आणि निर्गलला चालत गेल्या. देवाला बघितलं तर गणेश टंकरांचं फोटो, अरुणा बाबांचं फोटो. ताईने बघितलं मला सांगत नाही. म्हणलं विचित्रासारखे लोक का वागतात, कुठे संप्रदायाचा आहात ना. सांगायचं म्हणजे एवढंच राजाची कामता काय भीक मागे मनाची आलोगे देते प्राण. संप्रदायाच्या मंडळींना इकडे हात पसरायची गरज आहे, गरज नाही माझ्या बापानो. मी वयाच्या 12 वर्षापासून कीर्तन करतोय, हात पसरलं नाही. काही सोम्या बोम्या कीर्तनकार माझ्याकडे आलं होतं, मला तुम्ही सांगत नाही, तुम्हाला नोकरी आहे, धंदा आहे, काय तुम्हाला कमी आहे म्हणून लोकांवर तुम्ही घेत नसाल, मागत नसाल. त्याला एकच उत्तर दिला, मला 8 रुपये पगार होता, लोकांवर हात पसरवून आहे. देवाने भरपूर ते बाबांच्या कृपा आशीर्वादाने मला भरपूर दिलेला आहे. वेळ आली म्हणून पण फुकट कीर्तन करे. तुम्हाला करायचे एकही कीर्तनकार थांबला नाही हो. आम्ही एकच उद्देश आपला आहे, पैशावाला कार्यक्रम करू शकतो पण माझ्या गरिबाने काय करायचं. आणि प्रत्येक गरिबांच्या घरी कार्यक्रम होण्यासाठी आम्ही दोघंही बापले बाहेर पडलेलो आहोत. परमार्थ
तो साधाही सोपाय पत्र केला पाहिजे आणि केल्यानंतर मला तो अवघाचे समोर पोहोचेल. जन्म जन्मी ते दुःख विसरसी. आज मला का सांगावं असं वाटतो, आपलीच मंडळी आहे म्हणून सांगतो. गावाने कोणाचं सांगायचो, शेजारच्या आजूबाजूला आपल्या घरच्या माणसांना सुख दुःख सांगावं आणि म्हणून सर्व आपल्या कुटुंबात त्याच मंडळी आहे म्हणून एवढं सांगितलं, नाही तर सांगायची गरज नव्हती. त्यावेळी मी प्रतिज्ञा केली, पहिला ₹1 गुरुमाऊलींच्या नावाचा. तिथपासून ₹1 गुरुमाऊलींच्या नावाचा बाजूला परत ठेवलेला आहे. सिंदूर मलाईचा कधी मंदिर उभा करतो दिवा कमीत कमी 25,000 कीर्तन झाले. 25,000च्या वर कीर्तन झाले. 25,000 रुपये गुरुमाऊलींच्या नावाचं मी बाजूला करतो. किती रुपये फक्त बाजूला गेला? प्रत्येक कीर्तनाचा ₹1. ₹2 नाही. आता वाटतं ₹2 गेलं तर 50,000 झालं असतं. नित्याची वर आमच्या मंदिराची मूर्ती स्थापना केली. ग्रामस्थ मंडळाची मीटिंग झाली. म्हटलं काय काय, कोणाच्या हातून मूर्ती बसवायची, कोणाच्या हातून मूर्ती बसवायची, महाराज कोणाच्या हातून मूर्ती बसवायची. म्हटलं आपला बाप आहे ना, बापाच्या हातून मूर्ती बसवायची. सावत्र चुलत बापाची नाही, बापाच्या हातून. गुरुमाऊलींच्या हातूनच मूर्ती बसवायची. आम्ही 25 लोक निघालो. बाबा कुठे? पहिले शंभर मुलीला गेलो, तिथं सापडलं नाही. नवीन रामदास घडे त्या घड्याळी पारायण चालू होता आणि पारायण चालू असताना आम्ही तिथं जाऊन पोहोचलो. पण नेमकं बाबा रामदास पाटलावर गेलो होतो. आम्ही 1.5-2 तास बाबांची वाट बघत बसलो. हरिभक्त देशमुख महाराज यांची आम्ही काढलेली होती विक्रम. 25 लोक आम्ही गेलो बाबांची वाट बघत. बाबांनी पाऊल टाकला, म्हणलं बिस्करवाडी मंडळी आलेली आहे. श्याम आलाय का? आलाय. प्रवचन बाबांनी थांबायला सांगितलं. प्रवचन पारायण थांबवा. तात्पुरता पारायण चालू होता. पारायण थांबवायला सांगितलं आणि मला तिथं प्रवचन करायला बाबांनी सांगितलं. आपुलिया बळी नाही काही केले, यज्ञ चालविले गुरुवार. गुरुराय दिला आशीर्वाद घोर, मनोवणी निर्धार झालो मी. माझे झाले गुरुराय, अवघे भाव भजनी वाढलो. बाबांचा आशीर्वाद आहे हो. म्हणून आम्ही इकडे फिरतोय, म्हणून आम्ही कार्यक्रम करतोय. नगरपालिका सर्व्हिसला आहे तरी एवढं कार्यक्रम. आम्ही जे महिन्याला कार्यक्रम करतोय लोकांच्या वर्षाला मला होत नसते. आपल्याला आम्ही 60-65 फिरतो महिन्याला कार्यक्रम करतोय. कोणाच्या बरोबर? आपण बाबांच्या आशीर्वादामुळे आशीर्वाद 100% आहे, 101% आहे. आणि म्हणून आम्ही जगभर फिरत आहोत. कोणाचा आशीर्वाद पाहिजे तर गुरुमाऊलींचा. श्री गुरुसारखा असा पाठीराखा, इतरांचा लेखा काही कधी. राज्याचे कामता काय देत माझी, मनाची जोडे सिद्ध करून. परमार्थ साधा आहे, सोपा आहे. आणि म्हणून परमार्थ करण्यासाठी पोराला सांगितलं आजोबाने, पण मुलाने देवपूजा करायला होईल म्हणून कोणाकडे गेला? बहिणीकडे गेला. आईने सांगितलं काम काय, आणि ताईचा फोन आलाय ना, त्या ताईला भेटायला. डॉक्टरवर घुरल्या गाडी बघायचा प्रश्न नाही. आणि म्हणून चालत 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 गेलेली आहे. आणि गेल्याच्या नंतर ताईनं पाय दिलं, पाणी दिलं, तांब्यावर पाणी दिला. भुकेनं व्याकुळ झालेला भाऊ पाहून ताईला वाईट वाटलं. माझा भाऊ एवढा धंदा चिकडा उडाणातून आलेला आहे, धुण्यातून आलेला आहे,
आता ताईने जेवण वाढायचं करायला कोणाला वाटलं तर पाणी दिलं चहा दिले आता माझी ताई मला जेवण वाढेल जेवण वाढायच्या अगोदर ताईने सांगितलं बाळा बरं झालं आलास म्हणून माझं मामांचे ते सुद्धा घरी नाही पहिले देवपूजा झाली पहिले पूजा कर नंतर तुला मी जेवायला वाटतो मारून घेतो घरी पूजा करायला होईल म्हणून मी इकडे आलो आणि ताईच्या घरी पण अडचण आता नाही कसं बोलणार नाही गो तिने सुद्धा ताईच्या घरी जाडी मोठी अशी पूजा केली पूजा झाल्यानंतर म्हटलं ताई आता मला भूक लागली जेवण वाढ म्हटलं जेवण वाढ पहिले हात धुणे हा मुलगा तांब्यावर चला आणि बाहेर हात धुवायला गेला शेजारच्या आजूबाईने बघितलं अगं बरे कोण आलाय का कोण म्हणलं माझा भाऊ आलाय आता त्याने पूजा वगैरे केली आणि त्याला आता जेवण वाढाय घातभर त्याला खाऊ दे अगं म्हणलं थांब 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 म्हणलं त्याला जेवण वाढू नको म्हणलं का म्हणलं माझ्या घरी अडचण आलेली आहे माझी सुद्धा देवपूजा झाली माझ्या घरी देवपूजेला त्याला वाटव ओ कोणाने तांब्या तिथं जेवढा तर परत भगिनीचा कोण सुद्धा बघायला गेला नाही का पूजा करायला होईल म्हणून कारण ही समदृष्टी जी आहे ही समदृष्टीनुसार ना एक वेळा या जाग्यापर्यंत पोहोचली पाहिजे आपली गंध टिकले कुंकू का लावतो आपण गंध टिकले आपण का लावतो कारण दिवसातून जी आपली जी समदृष्टी जी आहे हे समदृष्टी दिवसात ना एक वेळा जाग्यापर्यंत पोहोचली की आपण 84 लक्ष रुपयाच्या फेऱ्यातून मुक्त होतो म्हणून गंध लावा म्हणून टिकले लावावी बाया हातात बांगड्या का वाटतात परवा तुला सांगितलं नाही का बाया हातात बांगड्या का भराव्या बाया आमच्या एखाद्या कासाराने वसावे आली हातातलं काम करताना लगेच बांगड्या भरतात पण कमीत कमी स्त्रियांनी मंगळवारी हातात बांगड्या भरू नये ज्या स्त्रिया हातात मंगळवारी बांगड्या भरतात पतीचं आयुष्य घडतो आयुष्य गमे होतो कोणत्या दिवशी आता बांगड्या भरल्या म्हणजे पतीचा आयुष्य वाढतो शुक्रवार आणि रविवारी आता बांगड्या भरा आपल्या धन्याचं आपल्या पतीचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही याच्यातील उत्तरायण भक्ती साधे हो सोपे पण ती केली पाहिजे आणि गेल्या चंद्रमागात पाहू राहता सुखरो कवसी जन्म जननेचे दुःख विसरसी आमच्या भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी नारद पुढे चाललेले नारद मुनी गेले तर भगवंताला भेटायला भगवंत पूजा करत होते पण पूजा अशी उघड्यावर नाही दरवाजा बंद करून कोण बघतील म्हणून दरवाजा बंद करून भगवंत पूजा करते नारदाने दरवाजा खोलला कोण आहे म्हणलं नारद आहे या आतल्या आत या म्हटल्याच्या नंतर भक्तात तर देव पूजा करतोय नारदाने डोक्यातच मारून घेतलं अरे देवाचे देव तू आणि तो पूजा करतो कुठल्या देवांची पुढे नारदा मी ज्यांची पूजा करतो ते तुला कळणार नाही म्हणजे कोणाची पूजा करत होता हो संतांची पूजा करत होता सर्व संतांचं फोटो असं पाटावर मांडलं होतं आणि सर्वांना गंध गोळा लावत होता नारदाला खोटा करत देवा अरे मी बघितलं कोणाला दाखवू नको अरे म्हणून कोण बघतील म्हणून मी दरवाजा बंद केला होता देवा तू असा का वागतो या कलियुगात तुझं कोण नाव घेणार नाही तर भगवंताने नारदाला सांगितलं ज्यांची मी पूजा करतोय त्या संतांचा महिमा तुला अजून कळलं नाही त्या संतांचा महिमा तुला कळलं नाही आणि कळण्यासाठी काय केले पाहिजे तू एक दिवस माझ्याकडे मी तुला संतांचा महिमा सांगतो एक दिवस नारद मुनी निघाले भगवंताला भेटायला गेला हे भगवंता अरे संतांचा महिमा श्रेष्ठ आहे किती आहे ते मला तुला सांगितलं पाहिजे ये तुला मी संतांचा महिमा सांगतो त्यावेळी कुंपण होत्या त्या कुंपणावर एक सरदा होता त्या सरड्यात बोट दाखवलं तुला संतांचा महिमा पाहिजे ना त्या कुंपणावरचा सरदा तुला संतांचा महिमा सांगेल नारद त्या कुंपणाजवळ जाताक्षण त्या सरड्याने उडी मारली ते नारदाच्या पायाजवळ उडी मारता क्षणी त्याने प्राण सोडला देवाकडे धावत गेला आणि देवाला सांगला देवा
त्याच्याकडे पाठवलं संतांचा महिमा करण्यासाठी तो सरला गेला. मला संतांचा महिमा कळलाच पाहिजे म्हणलं. थांब जरा 4 दिवस, तुला मी संतांचा महिमा सांगतो. पुन्हा गेला. म्हणलं जा, एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला हे पोपट आहे, तो तुला संतांचा महिमा सांगेल. त्या पिंजऱ्याजवळ जात्या क्षणी पिंजऱ्यातला पोपट सुद्धा मिळावं. पुन्हा देवाकडे गेला. देवा संतांचा महिमा थांब म्हणलं. राजाला मुलगा होणार आहे. 12 दिवसापूर्वी त्याचा बारसा आहे. त्या बारशाच्या दिवशी तुला संतांचा महिमा सांगेल. 12 दिवस कसं बसं गेलेले आहे. आणि म्हणून नारद मुनी राजवाड्यात गेलेले आहे. राजवाड्यानंतर नारदाचा सन्मान वगैरे राजाने केलेला आहे. पूजापाठ केली, वस्त्र अलंकार दिलं. नारदाने विचार करा, घर कामी राजाला विचारलं, मुलाचं जर दर्शन जर घेतलं, सरला मेला, पोपट मेला, पण त्याच्या नाट्यकर्त्याचा माणूस अजून हेही मला विचारायला नाही का. राजाचा जर मुलगा जर मेला तर राजा मला जिवंत ठेवेल. आता पूजा केली तर उत्तर पूजा केल्याशिवाय राहणार नाही. सर्व झालं आणि नारद मुनी आपला गुपचूप चाललाय. म्हणलं दाता कुठे, मला मुलगा झालेला आहे, बारसा आहे, माझ्या मुलाला तुम्ही दर्शन द्या. नारद मुनी थरथर कापत होता. पाळण्याजवळ जाता श्री पाळण्याच्या रशीला असा हात लावला. त्या लहान मुलाने हात जोडलं. धन्याजीन झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटे, दैने गेले उठावली, झाले समाधान.
नारदाला हात जोडलं. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन, झाले पापा ताप तुटी, दैने गेले उडामुटी, झाले समाधान तुमचे देखील चरण, झाले पापा तापा तुटी, दैने गेले उडामुटी. त्या लहानशा बाळाने नारदाला नारदजी म्या धन्य झालो धन्य झालो. अरे पहिला जन्म मला स्वर्गाचा भेटला होता, देवाने तुम्हाला माझ्याकडे पाठवली, तुमचं मला दर्शन होता क्षणी मी त्यातून मुक्त झालो. नंतर जन्म मला पोटाचा भेटला शेतकऱ्याच्या घरी, आणि तिथेही देवाने तुम्हाला पाठवली, तुम्हाला दर्शन येतात तिथेही प्राण सोडला, त्याही जन्मात तुम्ही मुक्त झालेलो आहे. आता मला मानवता भेटलेला जन्म, आणि मानवता जन्म भेटल्याच्या नंतर देवाने आजी माझ्याकडे तुम्हाला पाठवलेली आहे, आणि तुमच्या दर्शनाने मी पावन झालो. तुका कोणी येते घरात तोचे दिवाळे दसरा, झाले पापा तापा तुटे, दैने गेले उडावली. म्हणून जे गुरुमाऊलींना जर शरण गेलेले, झाले पापा तापा तुटे, दैने गेले उडावली, झाले समाधान तुमचे देखील चरण. तुका म्हणे आले घरात तोचे दिवाळे दसरा, वेळा भागे थोडक्यात सेवा. आजचे पूर्ण झालेली सेवा परत बोलूसा वाटत होता, तर त्याला तुटीवर जायचं आहे. बाबांनी बाबा मला विचारलं, आजच्या वाडीवर आमच्या मित्राला बाबा आलं होतं, श्याम किती वर्षातून सर्व्हिस आहे, किती वर्ष सर्व्हिस आहे? 36 वर्ष मला सर्व्हिस आहे. किती? 36 वर्ष सर्व्हिस झाली. आता फक्त जास्त नाही, पावणे 2 वर्ष अजून, पावणे 2 वर्ष सर्व्हिस आहे. होय काय सांगायचं म्हणजे एवढंच, वेळ आगामी तुळकाशाची पूर्ण झाली सेवा. स्वानंद सहर्षी गरजवाहून बाबा यांच्या सेवाचे अर्पण करून भगवान श्रीकृष्णाच्या राधे मातेच्या, परमपिता परब्रह्म परमात्मा पांडुरंग रुक्मिणी मातेच्या सेवाचरणात करून बसलेल्या सर्व गुरुबंधू भगिनींच्या सेवाचरणाच्या पूर्ण सेवेला मृदुंगजारी गायनजारी हरिभक्त परायण या विभागाचे प्रमुख हरिभक्त नाट्य महाराज यांची सेवाचरणे आचार करून. बघा काही लोक राक्षसासारखे वागतात, रावणासारखे वागतात, पण रावणासारखे न वागता रामासारखं वागायला शिका. पुढल्याला एका महाराजांचं कीर्तन होतं, आपला तोडपण तिने बघितलं नाही हो, आपल्या संप्रदायाचं कीर्तन का एवढा लोक तिरस्कार करतो. आणि बिघडलो तुम्ही बिघडेना परिसाच्या संकेलो, वाईट वाटलं आम्हाला त्यावेळेस. कशासाठी? का आपण एक आईची लेकरं होतो, जशी आई सर्वांना सारखी प्रेम करते, तो पांगा असू द्या, लोंगा असू द्या, काही असू द्या, श्यामळे असू द्या, पण आई सर्वांवर सारखा हात फिरवते. आपली आई अविनाश बाबा आहे, ते सर्वांवर सारखं प्रेम करतात. कोणी काही त्यांना सांगा, ते योग पुरुष आहे, मनात जाणणारी ते बनलेले आहे. म्हणून मी परवाच्या कार्यक्रमात सांगितलं, गावाचं भावाचं आणि देवाचं कोणी खाऊ नये, आणि गुरुचं खाऊ नये. एक माणूस माणसातून उठतो, आपण सोन्यासाठी सर्व म्हणलेले आहोत. जेवढी झालेली सेवा सर्व गुरुबंधू भगिनींच्या सेवाचरणी आचार्य सेवा करून आदरणीय नाट्य बाबा यांची सेवाचरणी आचरण करून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हे भूमी काशीराम बाबा, कैलासवासी काशीराम बाबा, त्यांच्या पावलावर पावल ठेवून बरीचशी ह्या गावात म्हणलेले आहे. आदरणीय आमचे पांडुरंग बाबा यांची सेवाचरणी आचरण करून आमचे प्रल्हाद दादा अत्यंत जीवावर आपल्याला करणारे म्हणलेले आहे. कार्यक्रम जरी तुम्ही कीर्तन करत असाल, कर्मांतर असाल, पण कार्यक्रम सोडू नका. ही जनजागृती आहे. पहिला जर तमाशा कोणी केला असेल तर पहिला तमाशा भगवान श्रीकृष्णाने केला. का केला हो? समाज एकत्र येण्यासाठी.
समाज एकत्र येण्यासाठी पहिला तमाशा केला. आता तमाशा म्हणजे संगडी पाहिजे, हो नाही का? काकड्या पेंड्या सुद्धा म्हणतो आपण, श्रीपारटा कोण घेणार? पहिल्या स्त्रियांना ते काय म्हणतात, चूल आणि मूल. पण पहिली साडी जर कोण नेसता असं तर भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाने पहिला मला तमाशा केला का? कारण समाज इकडे तिकडे आहे, समाज एकत्र यावा म्हणून भगवान श्रीकृष्णाने पहिला तमाशा केला. हो, कृष्णा साडी नेसला. पुरुष तर साडी नेसला, धड स्त्री नाही धड पुरुष नाही. त्याला आपल्या भाषेत त्याला चक्का म्हणतो नाही का? नर्तकी हा शब्द वापरलेला आहे. त्याचा उलट अक्षर करतात नर्तकी, कीर्तन आणि तमाशाच्या माध्यमातून कीर्तन चालू केला आणि समाज सुधारण्याचा मार्ग जसं प्रल्हाद आज करत आहे तसा भगवान श्रीकृष्ण त्या टायमात केला. तसा आदरणीय हरिभक्तपरायण प्रल्हाद हे करत आहे. माझी बहीण गेली, एवढी कीर्तनांची यादी दिली होती दादा. त्याला ठेवायची, त्याला ठेवायची, त्याला ठेवायची. माझी बहीण अचानक वाढली. काय ना कीर्तन कुठल्या महाराज मंडळीने सांगितलं आपल्या संप्रदायातच कीर्तन यायला पाहिजे तुझं. कोण आहे तेवढं कीर्तन करा म्हणून हरिभक्तपरायण प्रल्हाद यांचाच कार्यक्रम ठेवायचा. मग एकच फोन मारला, दादा तुझा हजर मला वाईट वाटतो. तरी माझ्यापासून काहीच घेतलं नाही हो, नारळ पण घेत नव्हतं. अशी संप्रदायात आपली मंडळी भरपूर आहे. फक्त माणसं वगैरे फक्त आपण शिकलं पाहिजे. तर शिकवत आपल्याला काही या जगात कळत नाही. दोन्ही मृदंगचारी गायनेचारी हरिभक्तपरायण आमचे एकनाथ महाराज, आमचे चिरंजीव श्रावण महाराज, आमचे हरिभक्तपरायण. जर काही जर माणूस जर आज माझ्या संग जर असताना काहीच कळलं नसतं. हरिभक्तपरायण संजय महाराज मिस्त्री सुधारपूर त्यांचं मेहून आज उभा आहे. छोट्या कार्यक्रमाला ह्या विभागात आल्याच्या नंतर काही लोकांना बळही सांगावं लागतो, हो उभं राहा, हो उभं राहा, हो उभं राहा. पण हे जे दादा आहेत ना, त्यांना कुठंच सांगावं लागत नाही तुम्ही उभं राहा. काल घेऊन कुठलाही कीर्तन करा सगळ्या. काय कीर्तन करायचे का माझ्या घरचा कार्यक्रम नाही ना गो. कीर्तन हे देवाचं कीर्तन आहे. त्याने चांगलं तुका म्हणे जाणे तोच दुर्लभ शहाणे. आमचे नंदा भाऊजी हरिभक्तपरायण सुहास दादा सांगावे हा माझा बाळपणीचा मित्र. आम्ही एकच ठिकाणी शाळेत एकच ठिकाणी नामदेवी मंडळी आहोत. पुण्याला राहतात. म्हणलं मेला आहे ना, मी येतो. हे आलेले आहेत आमच्या घरचेच मंडळी सर्व आलेले आहेत. सर्व आता काही गावांची मी नावं घेत नाही. आमची कुटुंबी मंडळी आहे. साफवली आदरणीय कीर्तनकार यांची शिवाचार्य साफवली नरवण साका वामना कुटील आंबवलीची मंडळी, काही देवशिवली काही मंडळी असं कुटीलच्या सर्व वाड्या नाही का पंचकृषीची सर्व मंडळी तिरंग्यापासून चिंगावे सौ गोठाणा भेलोशी हे सर्व मंडळी पुरुष असं आपले मंडळी आहे. एकमेका सहाय्य करू आवडे रोज आम्हाला रात्री हाक मारा. एखादा मी मगाशी सांगून गेलो. आता वडील वाढल्याच्या नंतर मी तिसरीला होतो. वडील वाढल्यानंतर वरिष्ठ मंडळी दादा माझ्याकडे आली. म्हणलं पोराला तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीजवळ आहोत, आम्ही आहोत, घाबरू नका. पण मी कार्यपासून जे गेले निघून ना ते अजून कोण पण आले नाही हो. कोणच आले नाही. ही पोरं काय करते जन्मात ते कोणच बघायला आले नाही. त्याजवळ तसे आपल्या समाजात बरीचशी मंडळी आहे, बरीचशी मंडळी आहे. म्हणून आम्ही तेच निश्चय केला. मी मांडला गेलो, माझ्या पायात चप्पल नाही, झाडांचं पानं बांधून मी मांडला गेलेला आहे. तसे आपल्या समाजात बरीचशी अजून मंडळी आहे. त्यांच्या दारात कार्यक्रम व्हावा अजून इच्छा आहे. असा जर काही म्हणत असेल तर आपण असाच कार्यक्रम करू. एवढं बनवू पंढरनाथ झाली सेवा स्वानंद बाबा यांच्या सेवाचरणाच्या अर्पण करून ह्या पंचकृषीच्या सर्व मंडळींच्या सेवाचरणाच्या पूर्ण शिवेला पूर्ण ज्ञानेश्वर